भेडसगावच्या गौरवशाली परंपरेचा मानबिंदू डीसीपी विजय लगारे, मुंबई पोलीस उपायुक्तपदी नेमणूक, गावकऱ्यांचा भव्य नागरी सत्कार। शाहूवाडी तालुक्यातील राजकारण, समाजकारण, कला, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक, प्रशासकीय आणि सहकार क्षेत्रात अनेक गुणीजनांनी आपला ठसा उमटवलाय। त्यात भेडसगाव हे वैभवशाली वैचारिक परंपरेचं आणि ऐतिहासिक कर्तृत्वाचं वारसा जपणारं गाव म्हणून प्रसिद्ध आहे। गोकुळचे सहकार सम्राट आनंदराव तात्या तसेच ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या समृद्ध वारशातून प्रेरणा घेत फौजदार पदापासून मुंबई पोलीस उपायुक्त डीसीपी पदापर्यंत झेप घेणारे विजय लगारे हे या पंचक्रोशीचा अभिमान असल्याचं प्रतिपादन आमदार डॉक्टर विनयराव कोरे यांनी केलं। लगारेवाडी भेडसगाव येथे विजय लगारे यांची मुंबई आयुक्तालयात डीसीपी म्हणून झालेल्या नेमणुकीनिमित्त गावकऱ्यांच्या वतीनं भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार कोरे म्हणाले, उच्च पदावर झेप घेत असतानाही जमिनीशी नाते जपणारे आणि पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे हे व्यक्तिमत्व खरोखर अभिमानास्पद आहे। सत्काराला उत्तर देताना नूतन डीसीपी विजय लगारे म्हणाले, माझ्या वडिलांची फौजदार होण्याची जिद्द होती। आई वडिलांच्या आशीर्वादाने, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जिद्दीच्या जोरावर मी या पदापर्यंत पोहोचलो। हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिलं। माझे पाय नेहमी जमिनीवर राहतील, कारण गावाशी माझं नातं अतूट आहे। गावाच्या या सन्मानाने मी भारावून गेलो असून कारकिर्दीत सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कष्ट आणि संघर्ष केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं, असंही ते म्हणाले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, भेडसगाव शिक्षण संस्थेचे सचिव उदय पाटील, जालिंदर पाटील, माजी सरपंच विजय पाटील, माजी सरपंच पांडुरंग केसरे, मधुकर तांबे, शरद चौगुले आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मारुती फाळके यांनी केले। केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।